अरे, पूर्ण उन्हाळा संपत चाललाय तरी तुम्ही कुरडई आणि कुरडईचा चीक नाही खाल्ला? दूध टाकून त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून मस्त साखर टाकून तुम्ही असा कुरडईचा चीक खाल्लाच नाही ना? तर चला कसा करायचा ते सांगते. इथे 1-1.5 किलो मी गहू घेतले. त्याला छान स्वच्छ धुवून एका डब्यामध्ये मी ट्रान्सफर करतेय. डब्यामध्ये पाणी ओतून त्याच्या वरतीपर्यंत पाणी येईल असे एवढे पाणी आपल्याला टाकायचे आहे. पाणी टाकल्यानंतर डब्याला झाकण लावून ते उन्हात ठेवायचं आहे. आता माझ्याकडे तर ऊन नाही, पण मी गॅलरीत ठेवले. 1 दिवसानंतर गहू असे छान भिजतील, फुगतील. त्यानंतर आपण ते पाणी सर्व त्यातून काढून घेणार आहे. ते गहू परत धुवून घेणार आहे. परत त्या डब्यामध्ये पाणी घालून तो डब्बा आपल्याला परत उन्हामध्ये ठेवायचा आहे. मी इथे गॅलरीमध्ये ठेवणार आहे. माझ्याकडे तर ऊन नाही, पण गॅलरीमध्ये थोडंसं फार ऊन येतं तिकडे. आता 2-3 दिवस सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. आणि तिसऱ्या दिवशी आपण हे गहू बारीक मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. गावाकडे तर मोठे मोठे साचे असतात त्याला काढण्यासाठी, पण शहरात मात्र मिक्सरशिवाय पर्याय नाही. आपण इथे पाणी घेतलं आणि सर्व मिश्रण हे त्याच्यामध्ये काढून घेतलं. इथे आपण कणी आणि त्याचा चीक हा वेगळा करणार आहे. तसेच आपण चाळणीतही चीक वेगळा करू शकतो. जे बारीक बारीक कण असतात ते चाळणी थ्रू बाहेर खाली पडत नाही, त्यामुळे मी चाळणी वापरली आहे. आपली जी पीठ चाळायची चाळणी असते ती मी वापरली आहे. अशा प्रकारे मी त्याचे गोळे गोळे काढून ते वेगळं करून घेतलंय. परत त्या गोळ्यांमध्ये पाणी टाकून त्याला छान धुवून परत त्यामध्ये जो त्यामधला चीक आहे तो वेगळा केलाय. परत त्याला धुवायचं. असे 2-3 वेळेस सारखी प्रोसेस करायची. त्याला चांगलं धुवून घ्यायचं. त्या चिकामध्ये बिलकुल कणी जाऊ द्यायची नाही, पण असं चांगला जोर लावून पिळायचं त्याला. ते झाल्यानंतर ते गोळे सगळे वेगळे काढून घ्यायचे. या गोळ्यांची भाजीही बनते, तर तुम्ही माझ्या यूट्यूबला आणि इन्स्टाच्या चॅनलला बघू शकता. आपल्याकडे जे पाणी होतं ते मी परत चाळणीने चाळून घेतलं आहे. त्याचे गोळे परत वेगळे केले. इथे मी एक डब्बा घेतलाय, त्याला एक कपडा बांधलाय जो की एकदम पतला असेल. आणि जो चीक आहे तो परत आपण त्या गाळणीने गाळून घेणार आहे. नंतर त्या कपड्यांनीही गाळून घेणार आहे. जेवढा चीक बारीक निघेल किंवा त्यात बिलकुलही कण जाणार नाही तेवढी कुरडई आपली पांढरशुभ्र येते. आणि 3 दिवस त्याला तीन दिवस सारखं धुवायचं. जेवढा चीक पांढरा तेवढी कुरडई पण पांढरी. एकदम छान चीक बनलेला आहे आपला. आणि हा 1.5 किलोचा गव्हाचा चीक झालाय, म्हणजे ऑलमोस्ट त्याच्यामधलं जो कणी आहे किंवा चोथा आहे तो बाहेर निघून 1 किलोचा चीक बनतो. त्यानंतर आपल्याला मापाप्रमाणे पाणी घ्यायचंय. जेवढा चीक असेल तेवढंच पाणी घ्यायचंय. त्याच्यावरती अजून 1 ग्लास पाणी घ्यायचंय. मी इथं हे मोजून घेतेय की आपला चीक केवढा आहे. माझा चीक होता 2 तांबे मोठे मोठे, तर मी त्याप्रमाणे 2 तांबे असं पाणी पण घेतलंय आणि वरती 1 ग्लास अजून घेतलंय. मग त्यानंतर मी त्याच्यावर झाकण ठेवून ते पाणी उकळायला सोडणार आहे. त्याच्या आधी मी थोडीशी तुरटी आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. पहिल्या काळामध्ये असं मेजरमेंट तर नसायचं, पण मुठीत जेवढं बसेल मीठ तेवढंच टाकायचे. नंतर मी या पाण्याला सगळं ढवळून घेणार आहे आणि हळूहळू आपण आता तो चीक सोडतोय. आणि याला खूप फास्टमध्ये किंवा खूप जोरजोरामध्ये आपल्याला ढवळावं लागतं. एकदम हटावं लागतं. गावाकडे तर चूल असते, पण मी तर इथं गॅसवरच करतेय, त्यामुळे तरीही फ्लेम माझा मोठाच होता. आणि मी इथे जोरजोरात त्याला हटणार आहे. यासाठी स्पेशल एक माणूस हटायला लागतं आणि एक जण याला पकडायला लागतं. आणि यामध्ये बिलकुल गाठी झाल्या नाही पाहिजे. जर गाठी झाल्या तर आपली कुरडई जेव्हा आपण साच्याने त्याला दाबतो किंवा सोऱ्याने दाबतो तर ती खालीच येत नाही, तेव्हा गाठी बनतात. मग त्याचा उपयोग नाही होत काही. आणि मेन म्हणजे हा जो चीक असतो गव्हाचा तो खूप पौष्टिक असतो. तो नक्की खायलाच पाहिजे. उन्हाळ्यातच आपल्याला हा चीक खायला भेटतो. इतर ऋतूंमध्ये तर आपण खात नाही, पण उन्हाळ्यात नक्की ट्राय करायला पाहिजे. थोडं का होईना आपल्या मुलांसाठी, घरच्यांसाठी थोड्या प्रमाणात का होईना आपण हा चीक घरच्या घरी बनवायचा. तुम्हाला तर कळालं असेल की कसा बनलाय.
व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आता आपला चीक बनवून रेडी झाला आहे. त्याच्यावर मी थोडंसं झाकण ठेवलं होतं 5-10 मिनिट. त्यानंतर तो साच्यामध्ये घालून किंवा सोऱ्यामध्ये घालून अशी छान प्रकारे कुरडई बनवली आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपल्या तारा निघताय. आपल्या चिकामध्ये बिलकुलही गाठी झालेल्या नाहीये. त्यामुळे आपली कुरडई एकदम परफेक्ट आली आहे. अशा प्रकारे किलोच्या चिकामध्ये जवळजवळ 30 ते 35 कुरडया झाल्या. म्हणजे आपण थोड्या प्रमाणात कुरडई करून मग चिकही त्यातला खाण्यासाठी तयार केला आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमची पण कुरडई एवढी पांढरी शुभ्र झाली आहे का.